पुण्यामधल्या एसपी महाविद्यालयाच्या मैदानावरती हॉर्स रायडिंगची स्पर्धा पार पडते आणि या स्पर्धेमध्ये भारतीय, जर्मन, ऑस्ट्रेलियन आणि अरबी अशा वेगवेगळ्या वंशाचे 56 घोडे सहभागी झालेत। 8 संघांच्या माध्यमातून हे घोडे या स्पर्धेमध्ये ऑलिम्पिकमधील क्रीडा प्रकारामध्ये सहभागी झाले। याच मैदानावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे यांनी। पुणे महापौर चषक राज्यस्तरीय अश्वरोहण ही स्पर्धा आहे। माझ्या मागे जर बघितलं तर सगळे अश्व दिसतात। वेगवेगळ्या राज्यातनं, वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरातनं हे सगळे अश्व इथे आलेले आहेत आणि हॉर्स रायडर्स देखील आहेत आणि त्यांचे प्रशिक्षक देखील आहेत। त्यांचे नावं फार इंटरेस्टिंग आहेत। एकाचं नाव शिवराज आहे, दुसरीचं नाव मस्तानी आहे आणि अर्थातच अशा वेगवेगळ्या आपल्या अश्वांना घेऊन हे सगळे रायडर्स आहे पुण्यात आलेत आणि अश्वरोहण स्पर्धा इथे भरलेली आहे। आणि या स्पर्धेचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे, कशी ही स्पर्धा असते, हे सगळं जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत सर आहेत। ही वेगळी स्पर्धा दिसती आहे दरवेळीपेक्षा, काय नेमकं वैशिष्ट्य आहे? ही अश्वारोहण हा आपला पारंपरिक क्रीडा प्रकार आहेच आहे, पण हा ऑलिम्पिक इव्हेंट पण आहे। याच्यामध्ये यात पुणे महापौर चषक अश्वारोहण स्पर्धेत महापालिकेने आणि महापौरांनी आम्हाला संधी दिली, त्याबद्दल मुख्य त्यांचे धन्यवाद। या 3 दिवसामध्ये हे जे ऑलिम्पिक स्पर्धा आहेत, शो जम्पिंग आहे, टेंट पिकिंग आहे, ड्रेसाज, हे मुख्य इव्हेंट तर आहेच आहेत, याच्या स्पर्धा चालूच आहेत, पण याच्याबरोबर लहान मुलांच्याकरता जिमखाना इव्हेंट्स हे पण यामध्ये होत आहेत आणि वयवर्ष 10 पासून ते 54 वर्षापर्यंतचे स्पर्धक या खेळामध्ये सहभागी आहेत। महाराष्ट्रातल्या वेगळ्या शहरातनं, जिल्ह्यातनं हे स्पर्धक आपले घोडे घेऊन आलेत। वेगवेगळ्या प्रजातीचे घोडे इथं आहेत, म्हणजे काही हनवेरन आहेत, काही जर्मन ब्रीड्स आहेत, काही ऑस्ट्रेलियन आहेत, इंडिजिनस ब्रीड्स आहेत। वेगवेगळ्या ब्रीडचे घोडे या स्पर्धेत सहभागी होऊन आणि स्पर्धक आपलं कौशल्य त्याच्यात दाखवत आहेत। माझ्यासोबत एक हॉर्स राइडर आहेत। कितने साल से आप ये गेम्स खेल रहे हो? एक्चुअली हम रेगुलर अभी तो कॉलेज डे में हमने किया था 2006 में, जब कॉलेज में तब स्टार्ट किया था राइडिंग। अगेन परस्यू किया, दोबारा रिज्यूम किया, गेम खेल रहे हैं अभी। घोड्यांची जो नाद असतो तो या सगळ्यांना दिसून येत आहे आणि ही स्पर्धा अशीच छान पद्धतीने सुरू राहील। याच्यातलं कोणी जिंकेल किंवा कोणी हारेल एवढं असलं तरीही ही स्पर्धा प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम हे सगळे जण करतायत। कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।